आता एक महत्त्वाची बातमी आहे। IAS अधिकारी पूजा खेडकरांनी आता वाशिम सोडला असून त्या नागपूरकडे रवाना झालेल्या आहेत। पूजा खेडकर विरोधात दिल्लीमध्ये UPSCने FIR देखील दाखल केला आहे। स्वतःच्या आईवडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्यानं त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपासामध्ये ही बाब उघड झालेली आहे। तर पूजा खेडकर विरोधात UPSCने FIR दाखल केला आहे। त्यामध्ये पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्यानं UPSCने त्यांच्या विरोधात FIR दाखल केला आहे। स्वतःचं नाव, आई-वडिलांचं नाव, त्याचबरोबर फोटो आणि सह्या पूजा खेडकरांना बदलल्याचा UPSCचा आरोप आहे। भविष्यामध्ये UPSCची परीक्षा देण्यापासून रोखण्यात काय येऊ नये अशी नोटीस देखील पूजा खेडकरला UPSCने बजावली आहे। दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पूजा खेडकर विरोधात फसवणुकीची केस देखील दाखल केली आहे। तर 2022च्या UPSC परीक्षेमध्ये पूजा खेडकरने फसवणूक केल्याचं UPSCच्या तपासात आता उघड झालंय। नाव, मोबाईल नंबर, ईमेल त्याचबरोबर इतरही गोष्टी बदललेल्या दिल्यानं पूजा खेडकरला जास्त वेळा परीक्षा देता आली। तपासामध्ये ही बाब उघड झाली आहे।